न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। चर्चा झाली, अल्टिमेटम संपला, आता फक्त संघर्ष। घोटाळेबाज कारभाराविरोधात माथाडींचा थेट हल्ला। अहिल्यानगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कामगार विरोधी आणि ढिंब कारभाराविरोधात अखेर माथाडी कामगारांनी आरपारची लढाई पुकारली आहे। प्रशासनाच्या तीव्र उदासीनतेचा आणि अरेरावीचा निषेध करत पूर्वघोषित इशाऱ्यानुसार कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। प्रशासनाने कामगारांच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यामुळेच हे तीव्र पाऊल उचलावे लागल्याचे कामगारांनी ठणकावून सांगितले आहे। कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी 21 एप्रिल, 5 जून आणि 7 जुलै 2026 रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन दिले, प्रत्यक्ष भेटून चर्चाही केली। मात्र वातानुकूलित केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी कामगारांच्या एकाही पत्राला उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही। प्रशासनाला कामगारांविषयी कोणतीही सहानुभूती नसून ते कामगारांच्या पत्रांना कचऱ्याची टोपली दाखवत आहेत, असा संतप्त आरोप कामगार नेत्यांनी केला आहे। 7 दिवसांचा अल्टिमेटम संपूनही प्रशासन हलले नाही, त्यामुळे आता चर्चा नाही तर थेट संघर्ष होणार, असा आक्रमक पवित्रा कामगारांनी घेतला आहे। दिनांक 21/4/2026 रोजीपासून आमच्या 2021 ते 24च्या झालेल्या कराराबाबतीत आमचं संगनमत न झाल्यामुळे कामगार आयुक्तांनी तत्कालीन कामगार आयुक्तांनी जो आदेश पारित केला होता, त्या संदर्भातली आमची जी थकबाकी वसुली बाकी आहे, ती थकबाकी वसुली मिळण्याकामी आम्ही 21/4/2026 रोजीपासून आमचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री रेवलनाथ भिसले साहेब यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहोत। आम्ही 21/4/2026 रोजीच्या पत्रामध्ये पण उल्लेख केला होता, साहेब ठराविक वेळेमध्ये तुम्ही आमच्या पत्राचं उत्तर नाही दिलं तर आम्ही उपोषण आंदोलन करू। त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 5/6/2026 रोजी पण पत्र दिलं, त्याही पत्राला उत्तर नाही। त्याच्यानंतर 7/7/2026 रोजी एक पत्र दिलं, त्या संदर्भात त्याही पत्राला उत्तर नाही। आणि शेवटी आम्ही 30/7/2026 रोजी आजच्या दिवशीचं उपोषणाचं निवेदन आम्ही त्यांना 7 तारखेला देऊन टाकलं होतं। आम्ही आतापर्यंत जेवढाही पत्रव्यवहार केला, कामगारांच्या कुठल्याच प्रश्नाला कामगार आयुक्ताकडून उत्तर मिळालेलं नाही। त्याच्यामुळे नाविलाजाने आम्हाला आज उपोषणाचं हत्यार बाहेर काढावं लागलं। आमची साहेबांना विनंती आहे, साहेब आम्ही तुम्हाला काय टेबल खाली मागत नाहीत, आम्ही आमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मागतोय। पण साहेबांची अडचण काय, माथाडी मंडळामधून साहेबांना जे काही त्रोटक माहिती दिली जाते, पूर्ण माहिती दिली जात नाही। आणि मंडळातले लोक साहेबाला जी माहिती देतील त्याच माहितीवर साहेब कारवाई करतात। वाईटात वाईट एक गोष्ट तुम्हाला सांगेन मी, बऱ्याच वेळा आमच्यासोबत घडली, हुंडेकरांचं साधं पत्र जरी साहेबाला गेलं तर त्या पत्रावर तात्काळ कारवाई केली जाते, पण आमच्या पत्राला 2-2 महिने साधं उत्तर दिलं जात नाही। आता मध्यंतरी महाराष्ट्र बंदचा विषय झाला होता, सगळ्यांनी महाराष्ट्र बंद पुकारला, त्या दरम्यान एक 5-50 तरुणांचा जमाव आमच्या रेल्वेवाल धक्क्यामध्ये आला। त्या सगळ्यांनी काम बंद करा म्हणून कामगारांना सांगितलं। त्याच्यानंतर दुसऱ्या 1 तासानंतरच माथाडी मंडळाचे अधिकारी रेल्वेवाल धक्क्यामध्ये येऊन कामगारांना काम चालू करा म्हणून सांगत होते। तिथे परिस्थिती साहेबांनी विचार नाही केला, बाबा 5-50 लोक बाहेरून लोकांना सांगताय तुम्ही काम बंद करा आणि हे सांगतात काम करा। जर त्या दरम्यान ह्या कामगारांवर काही बाहेरच्या लोकांनी दगडफेक, हाणमार वगैरे काही केलं असतं, त्याला जबाबदार कोण होतं? अहो, जर तुम्ही हुंडेकरांची इतकी बारकाईने काळजी घेताय, त्यांच्या पत्राला साधं ऑफिसमध्ये पत्र टेकत नाही तर त्यांच्या पत्राला उत्तर दिलं जातं। आमच्या कागदाला 2-2 महिने झाले तर उत्तर दिलं जात नाही। हा कामगार होणारा अन्याय का? आणि दुसरा महत्वाचा विषय असा, जे माथाडी मंडळातले अधिकारी आहेत, आम्ही पाठीमागच्या बाईटमध्ये सांगितलं होतं, जे चोळके म्हणून अधिकारी आहेत, अजिबात कामगारांच्या प्रश्नाला दाद दिली जात नाही। एखादा कागद जरी मागायला गेला
तर एखाद्या मंडळातून कागद सुद्धा कामगाराला मिळत नाही. पगार स्लिप मागितली, फंडाची स्लिप मागितली तरी कामगारांना आरेरावीच्या भाषेत बोललं जातं. मध्यंतरी तुम्हाला आम्ही विषय घेतला होता, कामगारांच्या पगारातून पैसे कट होतात, कशाचे पैसे कट होतात माहीत नाही. अहो, जर आम्ही तुम्हाला सांगतोय साहेब आमच्या पगारातले पैसे कट झाले, आम्हाला सांगा कशाचे कट केले ते सांगा. त्याचं उत्तर आतापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. आणि आता कालच्या पत्रामध्ये साहेबांनी आम्हाला उल्लेख केला, बा कारवाई चालू आहे. कशाची कारवाई चालू आहे? आम्ही म्हणतोय साहेबाला, साहेब आमचं जे RRCचं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं काय झालं, कुठपर्यंत चौकशी आली, कोर्टाच्या कामाचं काय झालं, कोर्टाच्या कामाची माहिती दिली जात नाही. मग ही माहिती आमच्यापासून का लपवली जाते? कारण काय? याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजेत ना. इथून पुढची भूमिका जोपर्यंत आम्ही पाठीमागे लिहिलेला जो बोर्ड आहे त्या बोर्डवरच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण सोडणार नाहीत. आणि जर साहेबांनी आमच्यावर वसुलीची कारवाई वाराई संदर्भातली जर आमच्यावर कारवाई करताय साहेब, तुम्ही जर तत्कालीन जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या कर्तव्यात पण कसूर केलेली आहे ना. ही कारवाई त्यांनी का नाही केली पाठीमागे? जशी आमच्यावर कारवाई केली तशी त्या तत्कालीन अधिकाऱ्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. पहिले त्यांच्यावर कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पण इथून उठणार नाही. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.